बदलापूर येथील घटनेनंतर राज्यात सर्वत्र निषेध व्यक्त करण्यात येत असून परभणीमध्ये भाजपच्या वतीने या घटनेचा निषेध करण्यात आला आहे। विशेष म्हणजे राज्यामध्ये भाजप सत्तेत असताना सुद्धा भाजपच्या वतीने या घटनेच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे आणि त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे। बदलापूर येथील घटनेनंतर राज्य सरकारने त्वरित कारवाई करत यासाठी नेमले, परंतु इतर राज्यामध्ये असा प्रकार दिसून येत नाही असा आरोप भाजप कार्यकर्त्यांकडून केला जातोय आणि त्यामुळे अशा अमानवीय घटनांमधून सुद्धा राजकीय पक्ष आपापली पोळी भाजण्याच्या मागे लागले आहेत, हेच पुन्हा एकदा समोर आलं आहे। कुठल्याही मुलीवर महिलेवर अत्याचार होणं ही अत्यंत खेदजनक, दुःख देणारी, संताप देणारी घटना असते। पुन्हा कुठलीही मुलगी, महिला तिच्यावर अत्याचार होऊ नये म्हणून आम्ही आता भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी जी शपथ घेतलेली आहे, आज खरी त्या शपथेची प्रत्येकाने ती शपथ पाळणं गरजेचं आहे। आपल्या कुटुंबापासून, आपल्या समाजापासून सुरुवात केली पाहिजे की प्रत्येक महिलेला आपण आदर, सन्मान, सुरक्षित वातावरण देऊ आणि खरी त्याची गरज आहे। परंतु दुर्दैवाने विरोधक हे सिलेक्टिव्ह इमोशन्स त्यांचे जागे होत आहेत। आपण बघतो कलकत्त्याच्या विषयावरती ह्याच विरोधकांनी, आदरणीय सुप्रियाताई असू देत, उद्धवजी असू देत, एकही त्यांनी स्टेटमेंट दिलं नाही किंवा खेद व्यक्त केलं नाही आणि ह्याचं राजकारण करत आज बदलापूरची घटना ही दुर्दैवी आहे, त्याचा आम्ही निषेध करतो। त्या आरोपींना फाशी झालीच पाहिजे अशी आमची सर्वांची मागणी आहे। परंतु जी आपली डॉक्टर कोलकात्याची, तिच्यासाठी वेगळ्या भावना आणि महाराष्ट्रात घटना घडली तर केवळ विरोधक म्हणून तुमच्या भावना जाग्या होतात, हे राजकारण थांबलं पाहिजे। आणि आज प्रत्येक स्त्री ही आपली कुटुंबातली स्त्री आहे, अशा पद्धतीने तिचा आदर, सन्मान केला पाहिजे, त्याची जाणीव झाली पाहिजे समाजामध्ये। म्हणून आम्ही सर्वांनी आज ही शपथ घेतलेली। त्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज ज्या पद्धतीने महिलांवरती अत्याचार करणाऱ्या शिक्षा द्यायचे, त्याच पद्धतीने या ठिकाणी त्या बदलापूरच्या जो आरोपी आहे त्याला शिक्षा झाली पाहिजे अशी आम्हा सर्वांची मागणी। राजकारण करण्यात येत आहे। आज भारतीय जनता पार्टीने हे जे आंदोलन केलेलं आहे, हे या बदलापूरच्या अनुषंगानं, त्यासोबत कलकत्त्याच्या अनुषंगाने हे दोन्ही घटनेचा निषेध म्हणून या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे। आज पाहिलं की अख्ख्या भारतामध्ये हे संविधानानं चालणारं हे देश आहे आणि आज पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये जसं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी SIT लावून या ठिकाणी चौकशी स्थापन केली आणि त्यावेळेस SITच्या माध्यमातून आणि फास्ट ट्रॅक कोर्टामधून मागणी करून विशेष सरकारी वकील उज्ज्वलजी निकम साहेब यांना या ठिकाणी त्यांना केस सोपवण्यात आलेली होती। त्या अनुषंगानं तसं पाहिलं तर कलकत्त्यामध्ये तसा प्रकार कोणत्याही प्रकारचा घडला नाही आहे, अशी तत्परता त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दाखवलेली नाही आहे, त्या ठिकाणच्या गृहमंत्र्यांनी सुद्धा दाखवलेली नाही आहे। असं या ठिकाणी हे महाविकास आघाडीचं हे आंदोलन नसून हे राजकारण आहे आणि भारतीय जनता पार्टीचं न्यायासाठी या ठिकाणी आंदोलन हे चालू आहे। निश्चित प्रमाणावर या ठिकाणी माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून निश्चित प्रमाणावर बदलापूरच्या ज्या घटनेला जे दोषी आहेत त्यांना ही फाशी ही निश्चित प्रमाणावर होईल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। आणि तसाच न्याय आता बघितलं तर उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयाला नाही का त्या ठिकाणी हस्तक्षेप करावा लागला त्या राज्यामध्ये, तसं तर काही घटना घडली नाही। या ठिकाणी संविधान एक असल्यामुळे या ठिकाणी संविधानाच्या माध्यमातून हे काम चालत आहे, राजघटनेच्या माध्यमातून। प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी आबोली जोशी, DL न्यूज, परभणी।